पहा, माझं व्हॉट्सअप हे बॅन झालेलं आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं मी ज्या वेळेला व्हॉट्सअप वापरतोय. आता हां पहा काय आलेलं आहे इथं, दिस अकाउंट नो लॉंगर यूज व्हॉट्सअप ड्यू टू स्पॅम. म्हणजे तुमचं अकाउंट आता स्पॅम झाल्यामुळं ते बंद झालेलं आहे. आता चेक रिव्ह्यू स्टेटसला हे केलं तर युअर रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड असं येत आहे. मग आता आपल्याला कळायचं बंद होतं आहे की का आपण रिक्वेस्ट पाठवली नाही तरीसुद्धा इथं आलं आहे की तुमची रिक्वेस्ट पाठवलेली आहे किंवा असं म्हणून युअर रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड. आता हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा? इथं आता 24 तास आपलं जर व्हॉट्सअप बॅन होत राहिलं सारखं, आणि हे माझं 2-3 दिवसानंतर मला आता 29 तारखेला BTSचा परीक्षा आहे आणि मुलांचा एक ग्रुप करायचा होता. मी जवळजवळ 200 मुलांचा ग्रुप करण्यासाठी मी काय केलं आहे, इथं त्यांचा ट्राय केला तर लगेच व्हॉट्सअप बॅन झालं. म्हणजे व्हॉट्सअप माझं बंदच झालं. आता काय करावं हा मला प्रश्न पडला. मी याच्यावर उत्तर शोधतो आहे. बघा, मी गुगलला गेलो, FQ.WhatsApp असं मी सर्च केलं. FQ.WhatsApp पहा, इथं FM व्हॉट्सअप असं बरं चालेल. FM नाही, FQ पाहिजे आपल्याला. FM नको, FQ.WhatsApp हां. आता आपण FQ.WhatsAppवर गेलो. FQ.WhatsAppवरून व्हॉट्सअप हेल्प सेंटर आहे बघा, आणि व्हॉट्सअप हेल्प सेंटरला तुम्ही किंवा कॉन्टॅक्ट व्हॉट्सअपला मी टच केलं. मला आता व्हॉट्सअपलाच कॉन्टॅक्ट करून तिथं मला सपोर्ट मागावं लागेल ना. आता व्हॉट्सअप इंडिया आलं बा, व्हॉट्सअप सपोर्ट, कॉन्टॅक्ट अस फॉर ऑल क्वेश्चन्स असं आलेलं आहे. फॉर ऑल क्वेश्चन्स रिलेटेड टू व्हॉट्सअपच्या रिलेटेड सगळे क्वेश्चन तुम्ही इथं विचारू शकता. व्हॉट्सअप एंटरप्राइजेस सोल्युशन, ॲड्रेस. हां, आपण कुठं गेलं पाहिजे? व्हॉट्सअप ॲक्सेसिबिलिटी अँड असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी सपोर्ट, आपल्याला सपोर्टला जावं लागेल. कॉन्टॅक्ट अस पहा, कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप ॲक्सेसिबिलिटी सपोर्ट. आता इथं आपल्याला फोन नंबर टाकावा लागेल. इथं US आलेलं आहे, तर USच्या ऐवजी आपलं इंडिया सिलेक्ट करूया. JKLMII GHI हां, इंडिया सिलेक्ट केलं. इथं आपला नंबर टाकला. नंबर टाकल्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर कन्फर्म ईमेल ॲड्रेस. ओके. हाऊ डू यू यूज व्हॉट्सॲप? वेब अँड डेस्कटॉप, अँड्रॉइड. हां, अँड्रॉइडवर वापरतो आहे. प्लीज एंटर युअर मेसेज. आता इथं आपल्याला मेसेज टाईप करून पाठवायचा आहे. मी मेसेज टाईप केलेला आहे, तो मी इथं पाठवते. पहा, मी मेसेज टाकलेला आहे. काय मेसेज टाकला आहे? माय नेम इज महेश लोखंडे अँड माय फोन नंबर. आय एम रायटिंग टू रिपोर्ट दॅट माय व्हॉट्सअप डॉक्युमेंट हॅज बीन इनकरेक्ट बॅन्ड.
I understand that WhatsApp has policies in place to ban accounts that violate its terms, but I am confident that my account was banned by mistake. I request that you review my account and reinstate it as soon as possible. I am committed to following WhatsApp policies and will take all necessary steps to prevent any future violations. Please find below the details of my account. आणि नंतर नेक्स्ट स्टेप आहे, त्याला टच करायचं. कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप, अबाउट एंड टू एंड इन्क्रिप्शन, वेटिंग मेसेज, म्हणजे आपलं कोणती अडचण आहे ते हे करायचं आहे. गेट स्टार्टेड, कांट रिमेंबर पासवर्ड, अबाउट डिसअपिअरिंग मेसेज, म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपच्या अनेक गोष्टी म्हणजे ज्या अडचणी आहेत त्यासाठी इथं हे होईल. तर आपण आता कोणतं ह्यातलं निवडलं पाहिजे? गेट स्टार्टेड म्हणलं पाहिजे ना. गेट स्टार्टेड. गेट स्टार्टेड. आता पहा इथं हेल्प सेंटर, सपोर्ट लिंक डिव्हाइस इन्क्लूड्स, तर काय विंडोज, मॅक, अँड्रॉइड टॅबलेट्स, रिलेटेड रिसोर्सेस, म्हणजे आपण इथं गेलेलं आहे. डू द आर्टिकल आन्सर युअर क्वेश्चन्स. क्वेश्चन नको आपल्याला, ह्यातलं काय बॅक म्हणतो. नेक्स्ट स्टेप, इथं लर्न एक मेसेज आहे, लर्न म्हणून आलेला. ॲक्सेप्ट द पॉलिसीचा तो मेसेज असणार आहे. बाय कंट्रीब्युटिंग यू ऑल व्हॉट्सअप टू रिव्ह्यू टेक्निकल इन्फॉर्मेशन अबाउट युअर अकाउंट टू हेल्प आन्सर, असं आहे इथं. ते चेकबॉक्स काही येत नाही, डायरेक्ट व्हॉट्सअपच्या पॉलिसीच्या यालाच जातोय. सेंड क्वेश्चन, युअर क्वेश्चन हॅज बीन सेंट, थँक यू फॉर कॉन्टॅक्टिंग व्हॉट्सअप सपोर्ट, वी विल गेट बॅक टू यू शॉर्टली ईमेल, असं म्हटलेलं आहे. हे आपण डाउनलोड करून पण ठेवू शकतो की कशा पद्धतीनं आपण हा क्वेश्चन पाठवलेला आहे, डाउनलोड करून ठेवू शकतो. इथं डाउनलोडचं बटन आहे, त्याच्यावरून ते डाउनलोड होऊ शकतं. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं व्हॉट्सअप स्टार्ट झालं आहे का नाही हे काही काळानंतर बघायचं आहे. आणि ज्या वेळेला तुमचं व्हॉट्सअप तिथं स्टार्ट झाले का नाही ते थोड्या वेळानंतर तुम्हाला लक्षात येईल. आणि तुमच्या ईमेललासुद्धा, म्हणजे तुमचा ईमेल जो आहे तुमच्या जीमेललासुद्धा तुम्हाला तिथे एक मेल आलेला असेल, एक मेसेज आलेला असेल, तोही मेसेज तुम्ही पाहायचा आहे. जसं व्हॉट्सअप व्हेरिफिकेशन कोड आहे किंवा व्हॉट्सअप सपोर्टचं एखादी लिंक आलेली असते, तर ती पाहायची आहे. आता बघा, आय एम हिअर टू हेल्प यू. इफ यू think your account was banned by mistake, you can request a review in the app. To do this, open WhatsApp and tap request to review. We will look into your case and get back to you as soon as we complete our review. You can check the status of your request by opening WhatsApp. लक्षात आलं. हा एक दुसरा ऑप्शन आहे की व्हॉट्सअपमध्येच जायचं. व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर तिथं रिक्वेस्ट रिव्ह्यू ह्याच्यावर टच करायचं आणि त्यातून मग हेल्प सेंटरला आपला मेसेज जातो आणि व्हॉट्सअप सपोर्ट टीम जे आहे ते आपला अकाउंट ॲक्टिवेट करतं. ठीक आहे. अशा पद्धतीनं डिॲक्टिवेट झालेलं, बॅनड झालेलं आपलं व्हॉट्सअप आपण सुरू करू शकतो.
ही जी प्रोसेस आहे ती आत्ता आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ओके, धन्यवाद.